पंढरीचा वारकरी मुखी विठ्ठल नामाचा गजर, वारीला निघाला सारे दुःख विसरून. डोई पताका हाती टाळ विठ्ठल नामाचा झालो वेडा, चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठलाचे दर्शन जन्मोजन्मी पुण्य येते मिळू. विठ्ठला विठ्ठला तुझीच आस, वारीला आलो चरणी ठेविला विश्वास. पांडुरंगा पांडुरंगा कृपा तुझी असावी, जन्मोजन्मी तुझीच भक्ती आम्हास मिळावी. आषाढी वारी म्हणजेच वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये केलेली पदयात्रा. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा महार लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्तसुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा आहे. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरलाच का जातात? चंद्रभागेत स्नान केल्याचे काय महत्त्व आहे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला का जातात? कारण तेथे विठ्ठलाचे दर्शन घेणे आणि चंद्रभागेत नदी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करणे, नामस्मरण करणे आणि भागवत धर्माचा प्रसार करणे हे वारकरी परंपरेचे मुख्य उद्दिष्ट. पंढरपूरला जाणे म्हणजे वारी करणे. वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, तर ती एक आध्यात्मिक शुद्धीची प्रतिक्रिया आहे. वारी आपल्याला साधेपणा, त्याग आणि मनशांती शिकवते. आषाढी एकादशीला भागवत म्हणजे भगवान विष्णू निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. त्यामुळे या दिवशी विठ्ठलाची पूजा करणे, त्याला जागृत करणे आणि त्याच्या दर्शनाने पुण्य मिळवणे असे वारकरी मानतात. ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथील पंढरपूरलाच येतात. या पालख्यांच्या सोबत वारकरी पायी प्रवास करतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांना पंढरपूरकडे घेऊन जाते. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला आहे. ही भक्ती चळवळीचे सारे उलगडते, समानतावादी विचारसरणीचा प्रसार करते. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा 2 वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथील संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे संत होय. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही, तसंच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमाने पंढरपूरला जाणे म्हणजे वारकरी. जो नियमित वारी करतो तो वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म मानले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्नान बाळगून आहे. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असतात. ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशी माळा घालतात. या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकऱ्यांचे म्हणणे पद सांगतो.
स्नान करून भाई गोपीचंदनांचा टिळा लावावा, नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा, संतांचे ग्रंथ वाचावे, देवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे, भजन कीर्तनात सहभागी घ्यावा, पंढरपूर वारी करावी, असे एकादशी व्रत करावे. वारकरी पंढरपूरमध्ये सात्विक आहार, परोपकार आणि परमार्थ करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे, असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरू तुकाराम महाराज की जय अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते. पायी केल्या जाणाऱ्या वारीच्या, पंढरीच्या वारीच्या परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जगत फुले एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, शंकरस्वामी महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्य अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभावित गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो फक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला, इतिहासाला सुरुवात झाली. भक्त पुंडलिक हे पंढरपूर वारीचे एक महत्त्वाचे पात्र मानले जाते. त्यांच्या भक्तीमुळेच विठ्ठल पांडुरंग पंढरपुरात स्थिरावले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वारीमध्ये पुंडलिकाचे स्थान हे महत्त्वाचे आहे. वारी आणि वारकरी भक्त पंढरपूरला पोचल्यावर प्रथम पुंडलिकाचे दर्शन घेतात, मग विठ्ठलाचे. पुंडलिकाने आपले आईवडिलांची नित्यनेमाने सेवा केली, त्यामुळे विठ्ठलाने त्याला पंढरपुरात येऊन स्थिरावण्यास सांगितले. पुंडलिकाची कथा वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी आहे, कारण त्यात आईवडिलांची सेवा हीच खरा धर्म, ईश्वर सेवा अशी मानली जाते. पंढरपूरला पोहोचल्यावर वारकरी प्रथम पुंडलिकाचे दर्शन घेतात, मग विठ्ठलाचे दर्शन घेतात. पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पायीदिंडी यात्रा आहे, जी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी काढली जाते. वारी म्हणजे केवळ धार्मिक स्थळांना भेट देणे असा अर्थ होत नाही, तर ती एक आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरा मानली जाते, ज्यात समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश लोकांपर्यंत दिला जातो. वारीमध्ये विविध जातीचे धर्माचे लोक सहभागी होतात, ज्यामुळे एकतेची भावना निर्माण होते. वारीचा उद्देश म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासोबत आध्यात्मिकाचे धडे, शुद्धता आणि शांती मिळवणे हा होय.